गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉग हा आहे की संक्रांत काल झाली, मग आज आमच्या इकडे असतं ओटी भरायचं, म्हणजे ओटी उतरणं म्हणतात त्याला थोडक्यात. तर तिथे गेल्यावर ओटी वगैरे भरता आणि सगळेजण नाव पण घेता. तर मी अजून नाव मला माहीत पण नाही कसं जुळायचं ते, आणि पाठ पण नाही केलंय. सो आता बघू, तिथे गेल्यावर छान छान अशी नावं घेणारे खूप साऱ्या माझ्या जाऊबाई वगैरे आई वगैरे पण असणार आहे. सो तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा, आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब लवकर करा. आणि तुम्ही बोलले होते की साडी ब्लॉग कधी देणार आहे, तर बघा एवढ्या साड्या आहेत, खाली पण साड्या आहेत. सो तुम्हाला साडीचा ब्लॉग जर का पाहिजे असेल, साडी कलेक्शन, तर लवकर 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 कमेंट करा भरपूर साऱ्या. जेव्हा मला 20 कमेंट येईल की साडी कलेक्शन दाखवा, तेव्हाच मी साडी कलेक्शन दाखवणार आहे असं मी ठरवलेलं आहे. सो पटकन सांगा मला साडी कलेक्शन बघायचंय का नाही, आणि मी आता कोणती साडी घालते ते कळेलच तुम्हाला थोडक्यात लवकरच. तोपर्यंत बाय बाय. मी ही साडी घालते आहे, ही रुपालीची आहे दिवाळीची. सो मला एकदा ट्राय करायची होती कारण की खूप छान लुक येतो याच्यावर. सो मग मी ही साडी ट्राय करून बघते आधी. जास्त मेकअप वगैरे नाही, नॉर्मल लुक करते कारण की 15-20 मिनिटाचं तर काम आहे. सो बघू कशी दिसते कशी नाही. त्यानंतर साडी वगैरे घातली आणि फायनल लुक माझा असा होता. म्हणजे मेकअप करायचा थोडा बाकी होता, पण ब्लाऊज वगैरे फिटिंगला व्यवस्थित आलं. आणि त्यानंतर साडी पण एकदम चोपून घातल्या गेली आणि बाहेर आमचा वेट करत होता, पण रुपालीचं माझं काही आवरतच नव्हतं. मग त्यात ते बोलायला लागले, मग पटपट आवरलं आणि इथून पुढे सुरुवात झाली. ते तोंड कुठं होते ते पण बघा बरं का. इंग्लिश नका बघू. इंग्लिश नाही हो, अहो ते खूप भारी होतं नाव, पण ते मला जमला नाही म्हणायला. लय भारी होतं मागच्या वेळेस पिझ्झाचा चीज पिझ्झा काय होतं काय नाही. एक एक भरा म्हणजे आज काय नसतं सुमन आले याचं काय पाहिजे जास्त तर भारी लागलं असतं. त्यांना माहित होतं युट्यूबला बघायचं काय म्हणतात. काय देताना म्हणावं लागत का? काय म्हणते बरं झालं. हा बाई काहीतरीच होतं. सुमन आले भारी म्हणायचं आपला असंच. काय घेते वानगी एवढंच म्हणा फक्त. तुम्ही मला काय घेते हे मला वाणी असं काय घेते वाणी घेते आपलं काय घेते वाणी होते काय घेते काय होत तरी काय घेते वाण घेते भरू पण येतात तिथे याच्यात टाकून येतात यातलंच घे, दुसरं टाकत काय घे. वाण घेते वाण घेते दोन दोन काय घेता पुडी काय घेता वाण घेते बाई. या पेरू पेरू पच्चे काढ मागत अरे सगळ्यांचंच घ्यायचं का? हा. बर. याला बॅकग्राऊंड काय घेते वाण घेते. काय घेता वाण घेते काय घेते वाण घेते. काय घेते वाण घेते. काय 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 करा बाई, मला करायचं ते होईन ते होईन. युट्यूबला कमेंट नाही एवढ्या. नाही म्हणा आम्हाला माहितीच नव्हतं का काय एवढं. आमच्यात म्हातारा कोणीच नव्हतं. असं म्हणायचं आमचे
हेच पद्धत आहे. होते म्हणायचं आमची. आता काय जाऊन भेटलं सगळ्या बायांनी काढून वाटावं नाही. तिकडं बांधून काही व्हिडिओ असे लिहून घ्या काही लिहून घ्या सगळे एका- नाही इथं सगळ्यांचे तोंड दिसतात तसं काय नाही. लाईट आहे बी चांगला आहे इथं. सगळ्यांचे दिसतात तोंड व्यवस्थित. काही घेता वाण घेते काय घेता वाण घेते. काही घेते घेते ते टाका. परत येतो मी राहिले ना मी करणार काय घेता वाण घेते. काय घेता वाण घेते. काय घेता वाण घेते काय घेता वाण घेते तुम्ही काय घेता? काय घेता तुम्ही काय घेता ती घेता. आता काय बाईच राहिलं बाई करा बरं. बाईला म्हणतो कचकून आहे आता वावसावं. बाईचा वाण बाई इकडं पाय. वाण नाही. वाण घेते. आता घ्या उखाणे. मला पाठ करावं लागेल मला ते येतच नाही. येतच नाहीये असं वाट- ओ यांचा असं स्पष्ट की मोठे नाही म्हणा. मोठा नाही ना आता मोठा मोठा आवाज माहित नाही. याच्यात आडव्या याच्यात हा. आकाशात उडतो राजहंसाचा थवा. आकाशात उडतो राजहंसाचा थवा. सरपंच संजय राऊत जन्मजन्मी हवा. अरे वा वा. आता बाई बाई या बाई मला तर बघूनच म्हणावं लागेल. मला नवीन वर्षात सर्वांच्या होत पूर्ण इच्छा. नवीन वर्षात सर्वांच्या होत पूर्ण इच्छा. किशोररावांचे नाव घेते. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. हा छान छान. वाकून गेलंच. लाल मणी तोडे काळे मणी जोडे दसऱ्यासाठी आई वडील सोडले शंकराच्या पिंडीला वाहते जवस. अर्जुन रावांचे नाव घेते संक्रांतीचा दिवस. हा. मी घेते बर का नाव. हम्म. खुशी बस. मंगळसूत्रातील 2 वाट्या सासर आणि माहेर भरतरावांनी दिला मला सौभाग्याचा आहे. छान म्हणा. ब्लॉग मध्ये दिसणार आहे. ती म्हणून बसी तू वाटला चिवडाल काय काय लोक छान. म्हण बाई काही पण म्हण. अरे काही घे एवढं काय त्यात. काही घ्या. जयंती घ्यायची. अरे त्याचे आता सांग. म्हण म्हण सर काय मी म्हण. घेतलं बाई. जगन्नाथरावाचं नाव घेते चहा प्यायला घेऊन गेला. जगन्नाथ नावाचं नाव घेते जे पुरा जन्म निघून गेला आहे का नाही. नाही काय ठीक आहे. गोड गोड बोला नाही. तिळगुळ घ्या गोड गोड बोला तिळगुळ घ्या गोड गोड बोला हा. हा, तिळगुळ घ्या बरोबर बघ. तिळगुळ घ्या बरोबर. हिचं परत बघताय. बाई आपल्याला संक्रांतीला संध्याकाळी कोणी पाय पडायला बी जात नाही. सिटीत जायला पाहिजे अहो इथं कोणी येतं का? लावायची मग तुम्ही आणि संक्रांतीला जायला पाहिजे. आवरी बागलेली बाग लागते म्हणलं पिऊ तुला दूध. चला फोटो काढून घेऊ. पाय पडायचं नव्हतं. बाहेर पडायचं की इथंच पडायचं. करा चालू इथं सांग काय. तुम्ही दोघी सगळ्यांच्या आहेत. मग आम्ही गाणं फक्त गायला. आईंचं आहे का? आईंकडे करा बाई पाय. करा बाई. समुद्राताई. गुड्डीला बाई काल कितीला फोन केला गुड्डी काय फोन केला. करू द्या आवडू द्या ना. करून दे ना. मी तुम्हाला घेऊन बसत असते. मी नाही जात. नाही काय म्हणायचं आता करून दे ना. आता मला नाही म्हणायचं नव्हतं, करून दे म्हणायचं. भाग्यवती
अयो. 8 लगेच. मग काय तुझ्या करू का माझ्या पाय पड चल उशी बाप्पा कर सगळ्यांचा. त्याच्या बाप्पा कर बरोबर पळाली. झाला माहिती असं का आवाज बरा हे दुसऱ्या कलर घाला पहिलं फ्रेंड झालं ओके का? त्यानंतर मी तुमच्यासोबत काही फोटो शेअर करते. तुम्हाला आवडले असेल तर नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे जेवढ्या ओटी भरायला लेडीज होत्या ज्या की माझ्या नंदा आणि काही जावाच लागतात, त्यामुळे आम्ही एकत्रच असतो दरवेळेसच. सो तुम्हाला असे फोटोज आवडले असेल तर नक्की कमेंट करा. आणि ही रांगोळी संक्रांतीची आहे, ती अजून पण आहे अंगणात. सो ती खूप छान वाटत होती. मग तिथेच आम्ही फोटोज वगैरे क्लिक केले. नक्की सांगा कसे वाटत. हो कशी दिसते मी मला आधी सांगा. म्हणजे मी ही रुपालीची साडी आहे, सो छान वाटत आहे का नाही मला नक्की सांगा. आणि हे जे मी मंगळसूत्र घातलेलं आहे हे मी शिर्डीवरून घेतलं होतं 100 रुपयाला. तुम्हाला काय वाटतं मला परवडलं का नाही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा होता माझा लुक. मी आंबाडा घातला होता पण तो सुटला आता, सो ते इग्नोर केलं. आता मला थोडं बाहेर जायचं आहे, तर हा ब्लॉग इथंच एंड करते मी. आणि तुम्हाला आमच्या इकडची परंपरा आवडली का नाही नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडतोय का नाही ते पण सांगा. लाईक शेअर कमेंट करा. आणि मी जे साडी कलेक्शनचं बोलली ते मला नक्की सांगा. जर का तुम्हाला साडी कलेक्शनचा ब्लॉग पाहिजे असेल तर 20 कमेंट का होईना मला आल्याच पाहिजे, तरच मी साडी कलेक्शन दाखवणार. एवढं मोठं दाखवायचं म्हणजे मला थोडे एफर्ट्स घ्यावेच लागतात. आणि जर का कोणी बघितलं नाही तर मग मला इच्छा होत नाही दाखवायची. सो तुम्हाला इंटरेस्ट खरंच असेल ना तर खरंच कमेंट करा. मी लगेच नेक्स्ट 2-3 डेजमध्ये साडी कलेक्शनचा ब्लॉग टाकून देईल. आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तोंडावर गोड बोलतच आहे तर मागे पण गोड गोडच बोला. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.